नमस्कार. मला ओळखलत का? नक्कीच नसेल. आज मी 104 वर्षांची आहे. माझा जन्म झाल्यापासून आजपर्यंतचे माझे आत्मकथन तुमच्यासमोर प्रकट करीत आहे. मी केळशी एज्युकेशन सोसायटी. माझा जन्म स्वातंत्र्यपूर्व इंग्रजांच्या राजवटीतला. ज्या काळात शहरातील मुलांनाही शिक्षण मिळणे दुरापास्त होते, तेथे केळशीसारख्या अतिदुर्गम खेड्यामध्ये शिक्षणाचा विचार करणे सुद्धा कठीण होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केळशीतील मुलांच्या शिक्षणासाठी मुंबई येथे 1919 मध्ये मला जन्म दिला. त्यावेळी माझं नाव केळशी शिक्षण फंड असे ठेवले. माझ्या संगोपनासाठी मुंबईतील केळशीकर मंडळी दर महिन्याला 4 आणे गोळा करीत असत. त्यातूनच वर्षाला 350 रुपये वर्गणी जमा होत होती. यातून अतिशय काटकसरीने केळशीकरांनी माझे संगोपन केले. 1920 साली सध्या पोस्ट ऑफिस असलेल्या इमारतीमध्ये पहिले 3 वर्ग सुरू करण्यात आले. माझे योग्य पालन पोषण होण्यासाठी श्री गोविंद लक्ष्मण गोखले यांनी त्या काळात 500 रुपयांची देणगी दिली. त्यातून माझे अपत्य शिकून मोठमोठ्या पदांवर भारतात व भारताबाहेरही कर्तृत्व गाजवू लागली. 26 वर्षानंतर काही तांत्रिक कारणांमुळे 9 मार्च 1946 रोजी माझे नामकरण केळशी एज्युकेशन सोसायटी असे करण्यात आले. त्यावेळचे माझे पहिले अध्यक्ष म्हणून कैलासवासी गोविंद परशुराम उर्फ नानासाहेब दांडेकर हे झाले. स्वातंत्र्यानंतर 1948 साली मला सरकारी मान्यता व अनुदान प्राप्त झाले. त्यातून माध्यमिक शिक्षणाचा प्रारंभ झाला. 1963 साली शाळेचे नामकरण परशुराम भाऊ दांडेकर विद्यालय असे करण्यात आले. मात्र माझ्या शाळेला स्वतःची इमारत नव्हती. ही माझ्या मनातील खंत ओळखून संस्थेचे अध्यक्ष श्री दीप तथा काकासाहेब दांडेकर यांनी 3000 रुपये देणगी दिली व शाळेसाठी जागा खरेदी करण्यात आली. या जागेवर शाळेसाठी 4 वर्गखोल्या बांधण्यात आल्या. बांधकामाकरिता श्री दीप तथा काकासाहेब दांडेकर यांनी 15000 रुपयाची देणगी दिली व शाळा स्वतःच्या जागेत भरू लागली. शाळेची पहिली SSC ची तुकडी 1962 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झाली व सदर परीक्षेचा निकाल 52% दिवसागणिक शाळेची प्रगती होत होती. मात्र विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. खूप लांबून पाणी आणावे लागत होते. ही समस्या दूर करण्यासाठी श्रीकृष्ण महादेव तथा अण्णासाहेब बेहेरे यांनी इंदिरा स्मृती ट्रस्ट मार्फत पाणी योजनेकरिता 53,000 रुपयाची देणगी दिली व पाणी योजना पूर्ण झाली. आजही ही योजना उत्तम प्रकारे चालू आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने 1987 पर्यंत शाळेच्या गरजेनुसार आणखी 2 इमारती बांधण्यात आल्या. या सर्व सुविधांमुळे शाळेला एक सुनियोजित व सर्व सोयींयुक्त अशी शाळा असा दाखला शिक्षण खात्याकडून मिळाला व एक कार्यक्षम मुख्याध्यापक म्हणून श्री प्रकाश जोशी यांना
जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शिक्षक हा सन्मान मिळाला. शाळेलाही जिल्हा परिषद कडून प्रोत्साहनपर अनुदान मिळाले. यापुढे मी अजून एक पुढचे पाऊल टाकले व 1992 साली दीप तथा काकासाहेब दांडेकर या नावाने कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळे 10वी नंतर मुलांची शाळा सोडण्याचे प्रमाणही कमी झाले. मार्च 1994 मध्ये इयत्ता 12वीच्या पहिल्या तुकडीचा निकाल 70% लागला, जो जिल्ह्यात सर्वाधिक होता. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा माझे नाव झाले. कनिष्ठ महाविद्यालयामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवून माझ्या नावाचा लौकिक वाढविला. मात्र आता संस्थेला कनिष्ठ महाविद्यालयामुळे नवीन इमारतीची गरज भासू लागली. यासाठी त्या काळी 7 लाखांचा खूप मोठा खर्च होणार होता. हा खर्च संस्थेच्या आवाक्याबाहेरचा होता. मात्र कॅम्लिन कंपनी व श्री त्रिंबक दांडेकर आणि श्रीमती विजयाबाई जोशी यासारखे अनेक देणगीदार पुढे आले व कनिष्ठ महाविद्यालयाची नवीन वास्तू उभी राहिली. इयत्ता 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा माझ्या शाळेने व कनिष्ठ महाविद्यालयाने आजही राखली आहे. माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थी विविध खेळांमध्ये जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवर पोहोचल्याचा मला सार्थ अभिमान आहे. इयत्ता 5वी, 8वी आणि इतर शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांमध्येही माझे अनेक विद्यार्थी झळकले आहेत. ही घोडदौड सुरू असताना अचानक 3 जून 2020 रोजी एक विध्वंसक संकट माझ्या केळशी गावावर येऊन कोसळले. प्रचंड मोठ्या निसर्ग चक्रीवादळाने सर्व गावाला मोठा तडाखा दिला. या वादळात गावातील अनेक घरे, नारळी पोपळीच्या व आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. मलाही या वादळाने पूर्णपणे उद्ध्वस्त केले. माझे अस्तित्व संपते की काय अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली. मात्र यातूनही माझे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेऊन माझी इमारत पूर्ववत केली. एवढेच नाही तर भव्य सभागृह बांधून माझा कायापालट केला. अजूनही मला सर्वांच्या सहकार्यातून उंच भराऱ्या घ्यायच्या आहेत. ज्यांनी माझ्या प्रगतीत योगदान दिले त्या सर्वांची मी शतशः ऋणी आहे. आपणा सर्वांना अभिवादन करून माझे छोटेसे आत्मकथन पूर्ण करतो. धन्यवाद.